जसं मी फर्स्ट ब्लॉगमध्ये बघितलं की आम्ही एका अशा जागेवरून पोहोचलोय, तिथे आम्ही जेवण केलं आणि मस्तपैकी आमचा ड्रेस चेंज केला. सो मी हा ड्रेस घातलेला होता आणि नंतर आम्ही गेलो श्रीवर्धन बीचला. तिथे गेल्यावर आम्ही काही जसं शूट केलं नाही, कारण की जस्ट बीच आणि असं मस्त मस्त काय काय. आणि नंतर आम्ही एक मोठी फ्रॉन्स बघितली आणि ती खूप मस्त होती. नंतर आम्ही गोला खाल्ला आणि गोला खाल्ल्यानंतर पप्पांची अशी काय मज्जा झालेली होती ना, मी काहीच. आणि नंतर आम्ही मोदक खाल्ला आणि मोदक खाता वेळेस माझ्या रिॲक्शन काहीतरी बघण्यासारख्या होत्या आणि मला खूप जास्त मोदक आवडतो. पप्पांची मस्ती मागो ना लिंबू टाका, लिंबू पण टाका. नाही, लिंबू टाका. अरे ऐसे काय करताय तू? चलो यार, चला 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 बाय. पोहोचलो आणि तुम्हाला तर माहिती आहे, हिला दक्षिण काशी पण म्हणतात. अँड तसंच आम्ही हरिहरेश्वरला पोहोचल्यानंतर मला असं काही सरप्राईज दिलं देवाने की ओ माय गॉड. आणि तुम्हाला वाटत असेल की जस्ट फुलच आहे ना, बट नाही यार, मला लिटरली सांगते, मी वडाच्या झाडाखाली बसलेल ना, तिथेच मला भेटला तो. सो आय एम सो हॅपी की देवाने मला खूप छान आशीर्वाद दिलाय. मी आता तुम्ही सांगत असतील की ते 2 दऱ्यांच्या मध्ये ज्या पायऱ्या येतात तिथे तू का नाही गेलीस, तर कारण की आता समुद्राला भरती आली आहे, त्याच्यामुळे त्या बंद केल्यात, कारण की पूर्ण ज्या लाटा येतात त्या पायऱ्यांजवळ. नंतर आम्ही गेलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ आणि तिथे होतं 14 तलाची ते काय इतिहास. ती 14 तले होते आणि जस्ट ते आम्ही खूप जास्त बघितले. आणि विहिरी होत्या, त्या 14 एकूण विहिरी होत्या. अर्ध्या विहिरी गाडलेल्या आहेत, अर्ध्या विहिरी आहेत त्या वरती आहेत. आणि त्या काकांनी आमची इतकी मदत केली ना, मी सांगते. 8 वाजता ते बंद होतं, बट त्यांनी आम्हाला सांगितलं की जा. आम्ही सांगितलं की आम्ही खूप लांबून आलो, हे ते मग आम्हाला जायचं आहे, बघायचं आहे. सो त्यांनी आम्हाला आतमध्ये जाऊन दिला आणि ह्या तुम्हाला विहिरी दिसतात एकूण 14. असंच होतं आमचा आजचा दिवस. भेटूया उद्या आणि मस्त मोठ्या ब्लॉगमध्ये. ओके, सो बाय.